नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे क्लिक मराठी। मित्रांनो, हक्क सोडपत्र कसं करावे याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। संपूर्ण A to Z माहिती कसे करायचे आणि कुठून त्याला कशी प्रोसेस असते ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमार्फत समजणार आहे। तर आपण पहिला पॉइंट यामध्ये बघणार आहे, हक्क सोडपत्र म्हणजे काय। दुसरा पॉइंट असा आहे, हक्क सोडपत्र कसे करावे, आणि तिसरा पॉइंट, हक्क सोडपत्र करण्यासाठी लागणारी कागदपत्रे काय काय आहेत ते सगळं तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब केल्याशिवाय कुठेही जाऊ नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओज आम्ही आपणापर्यंत पोहोचवत राहतो। आता सर्वप्रथम मुद्दा असा येतो, हक्क सोडपत्र म्हणजे काय। तर मित्रांनो, हक्क सोडपत्र म्हणजे एकत्र कुटुंबातील कोणत्याही सदस्याने किंवा सहहिस्सेदाराने त्याचा त्या एकत्र कुटुंबाच्या मिळकतीवरील स्वतःला जो वैयक्तिक हिस्सा मिळणार आहे तो त्या कुटुंबाच्या दुसऱ्या सदस्याचा किंवा सहहिस्सेदाराच्या लाभात स्वतःच्या इच्छेने कायमस्वरूपी सोडून दिल्याबाबतचा नोंदणीकृत दस्त केले जाते, त्याला हक्क सोडपत्र असे म्हणतात। तर मित्रांनो, हक्क सोडपत्र म्हणजे काय ते या एका वाक्यातून, म्हणजे स्वतःच्या इच्छेने कायमस्वरूपी सोडून दिल्याबाबतचा नोंदणीकृत दस्त म्हणजे हक्क सोडपत्र। म्हणजे तुम्ही स्वतःच्या स्वइच्छेने जर तुमच्या भावाला, बहिणीला, कोणालाही जर तो कायमस्वरूपी सोडून दिल्याबाबतचा नोंदणीकृत दस्त करून दिला तर त्याला हक्क सोडपत्र असे म्हणतात। आता आपण पुढचा मुद्दा पाहूयात। पुढचा मुद्दा असा की हक्क सोडपत्र कसे करावे। तर मित्रांनो, एकत्र कुटुंबातील मिळकतीवरील हक्क सोडणारा आणि हक्क ग्रहण करणारा यांना स्वतंत्रपणे अथवा एकत्र कुटुंबातील सर्व सदस्यांना एकत्रपणे, त्याच कुटुंबातील सर्व सदस्यांना एकत्रपणे त्याच कुटुंबातील कोणत्याही एकाच्या किंवा एकापेक्षा जास्त सदस्यांच्या लाभात हक्क सोडपत्राचा दस्त करता येतो। तसेच हा दस्त शासनाने ठरवून दिलेल्या स्टॅम्प पेपरवर लेखी असावा लागतो। तर मित्रांनो, हा जो स्टॅम्प पेपर असतो तो 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर असतो किंवा 200 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती केलं तरी चालू शकतं। तर मित्रांनो, ते कशा प्रकारे असतं तर तुम्ही तुमच्या जवळच्या तुमची जे कोणतं शहर असेल त्या शहराच्या निबंधक कार्यालयात, सहनिबंधक कार्यालय किंवा निबंधक कार्यालय असते त्या तिथे जायचं आहे आणि जाऊन मी पुढे दिलेले कागदपत्र आहेत त्या कागदपत्रांनुसार तुम्ही तिथं जाऊन हा दस्त करू शकता। तर तो दस्त त्यांना माहिती असतं की हक्क सोडपत्र करायचे कागदपत्रे वगैरे तिथे सादर केल्यानंतर ते स्वतः करून देतात। अशा प्रकारे हे हक्क सोडपत्र करावे लागते। आता आपण पुढील मुद्दा घेणार आहोत। पुढील मुद्द्यात तुम्हाला हक्क सोडपत्र कसे करावे याची कागदपत्रे आहेत। तर ते काय काय कागदपत्र लागणार आहेत ते तुम्हाला या मुद्द्यात सांगतो मी। हे बघा, तिसरा पॉइंट, हक्क सोडपत्र करण्यासाठी लागणारी कागदपत्रे। पहिला आहे ग्रामपंचायत 8 उतारा किंवा तलाठी 7/12। ग्रामपंचायतीचा तुमच्या 8 उतारा किंवा तलाट्याचा 7/12 असेल तरीही चालेल, दोन्हीपैकी कोणतेही एक कागदपत्र तिथे लागतात। दुसरा पॉइंट बघा, आधार कार्डचं झेरॉक्स। तुमचं जे आधार कार्डचं झेरॉक्स आहे ते तुमच्या बहिणींचं, भावांचं ज्यांचं हक्क सोडपत्र करायचं आहे त्यांचं आधार कार्ड झेरॉक्स, सर्वांचे आधार कार्ड झेरॉक्स लागणार आहेत। तिथं ओरिजिनल आधार कार्डसुद्धा न्यावं लागतं। तर हक्क सोडपत्र करायला जाताना तुम्हाला तुमचं ओरिजिनल आधार कार्ड त्याच्या झेरॉक्स सोबत घेऊन जावे लागतील। आता तिसरा पॉइंट, 2 फोटो। तुम्हाला ज्यांचं हे करायचं आहे, हक्क सोडपत्र करायचं आहे, त्यांचे 2 फोटो लागणार आहेत। त्यानंतर बघा, 200 रुपयाचा मुद्रांक लागणार आहे। म्हणजे तिथे त्या कार्यालयात गेला, सहनिबंधक कार्यालयात गेल्यानंतर तिथे तुम्हाला 200 रुपयाचा मुद्रांक देणार आहेत, ते स्वतः देतात। तुम्हाला तिथे 200 रुपये पे करायचे असतात आणि त्यानंतर मग जे काय असतील ते ह्यासाठी पैसे किती लागतात तर 200 ते 250 रुपयेपर्यंत लागतील तुम्हाला हक्क सोडपत्र करायचे असेल, प्लस हा मुद्रांक, म्हणजे 400 ते 500 रुपयापर्यंत तुमचं हे काम होऊन जाईल। तसेच आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशीच प्रकारची नवनवीन माहिती आम्ही आपणापर्यंत पोहोचवत राहतो।